नमस्कार, TV6 मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची अशी योजना घेऊन आलेलो आहे. बघा, जर तुमच्या घरामध्ये तुमचे आई-वडील किंवा आजी-आजोबा 65 वर्षावरील असेल, तर आता त्यांच्यासाठी एक योजना आहे. या योजनेद्वारे त्यांना दर महिन्याला ₹3000 मिळणार आहे. तर या योजनेसाठी नेमके आपल्याला काय करावे लागणार आहे, यासाठी कागदपत्रे काय लागतील, अशी सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठांना मिळणार ₹3000. तर बघा, या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि या योजनेअंतर्गत आपल्याला दर महिन्याला ₹3000 मिळणार आहे. पण आता नेमके यासाठी वय काय लागणार आहे, याच्यासाठी नेमके कागदपत्रे काय लागणार आहे, याची सर्व जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल. तर बघा, आता ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024च्या माध्यमातून 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सहाय्यभूत ठरणाऱ्या विविध उपकरणांसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर बघा, ही जी योजना आहे ही ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजना आहे आणि या योजनेअंतर्गत जे पण 65 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहे, अशा नागरिकांना आता आपल्याला पैसे भेटणार आहे. आता या योजनेचा मुख्य उद्देश ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुकर करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे आहे. तर बघा, आता या योजनेचा जो मुख्य उद्दिष्ट आहे, हा ज्येष्ठ नागरिकांचे जे जीवन आहे हे सुकर करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे, हा या योजनेमागचा हेतू आहे. योजनेची व्याप्ती आणि लाभार्थी राज्यातील सर्व 65 वर्षावरील नागरिक या योजनेचे लाभार्थी असू शकतात. तर बघा, आता या योजनेची व्याप्ती पाहता जे लाभार्थी आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील हे जे 65 वर्षावरील आहे, हे सर्व जे नागरिक आहे या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक मर्यादा आणि अर्थसमस्येमुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी शासनाने ही योजना आणलेली आहे. आर्थिक मदतीचे स्वरूप: या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना ₹3000 आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. ही रक्कम विविध सहाय्यक उपक्रमे खरेदी करण्यासाठी वापरता येणार आहे. तर बघा, ही जी रक्कम आहे ₹3000 दर महिन्याला आपल्याला भेटणार आहे. ही रक्कम आपल्याला यामध्ये आपल्याला चष्मा घेऊ शकतो किंवा श्रवण यंत्र, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कॅडम खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्व्हायकल कॉलर यासारखी उपकरणे आपण यामध्ये समाविष्ट करू शकतो आपल्याला दर महिन्याला पैसे भेटल्यानंतर. आता नेमके या योजनेसाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे त्याची माहिती आपण बघणार. तर बघा, आपल्याला सगळ्यात पहिले लागणार आधार कार्ड. जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर आपण मतदान कार्डसुद्धा देऊ शकतो. या दोनपैकी एक आपल्याला लागणार आहे. त्यानंतर बँक पासबुक लागणार आहे. त्यानंतर पासपोर्ट साईजचे 2 आपल्याला फोटो लागणार आहे आणि यानंतर चौथं जे डॉक्युमेंट आहे हे स्वयं घोषणापत्र लागणार आहे. अर्ज प्रक्रिया: आता नेमके आपल्याला अर्ज कसा करायचा, कुठेही करायचा, त्याची डिटेल्समध्ये माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया. बघा, सहाय्यक आणि समाज कल्याण विभागामार्फत या योजनेचे अर्ज स्वीकारले जात आहे. तर बघा, सहाय्यक आणि जे समाज कल्याण ऑफिस आहे या विभागातर्फे या योजनेचे जे अर्ज आहे हे स्वीकारले जाणार आहे. विभागवार अर्जाची मुदत वेगवेगळी आहे. काही जिल्ह्यांमध्ये 15 ऑक्टोबर तर काही जिल्ह्यांमध्ये 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल. तर बघा, या अर्जाची जी मुदत आहे ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी आहे. काही जिल्ह्यांमध्ये 15 ऑक्टोबरपर्यंत आपण अर्ज करू शकतो, तर काही जिल्ह्यांमध्ये 15 नोव्हेंबरपर्यंत आपण अर्ज करू शकतो. अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांसह संबंधित विभागाकडे अर्ज करावा लागणार आहे. तर बघा, अर्जदाराने आवश्यक जे कागदपत्रे ह्या कागदपत्रांसह संबंधित जे विभाग आहे या विभागांकडे अर्ज सादर करायचा आहे. योजनेचे महत्त्व आणि परिणाम: तर बघा, आता या योजनेचा महत्त्व काय आहे आणि याचा परिणाम काय होते बघूया. मुख्यमंत्री वयोश्री योजना ही केवळ आर्थिक मदत नसून ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाची आणि स्वावलंबनाची योजना आहे. या योजनेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा स्वतःच पूर्ण करण्यास मदत होणार आहे. तर बघा, या योजनेमुळे काय होणार आहे की जे 65 वर्षावरील नागरिक आहे अशा नागरिकांना त्यांची जी दैनंदिन गरजा आहे ते स्वतःच पूर्ण करू शकतं या पैशांमुळे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेले ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. तर बघा, विशेषतः म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असे ज्येष्ठ नागरिक आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना ही जी योजना ही वरदान ठरणार आहे. शारीरिक मर्यादांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडण्यास संकोच करतात किंवा दैनंदिन कामे करण्यास असमर्थ होतात. तर बघा, काय होतं की शारीरिक मर्यादांमुळे आणि ज्येष्ठ नागरिक काय होतं की घराबाहेर पडण्यास संकोच करत नाही, ते बाहेर पडतच नाही किंवा
त्यांची दैनंदिन कामं आहे हे करण्यास ते असमर्थ असतात. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सहाय्यक उपकरणांमुळे त्यांना स्वतःची कामे स्वतः करण्यास मदत होईल. तर बघा, या योजनेअंतर्गत काय होणार आहे की त्यांना जे मिळणार आहे, पैसे मिळणार आहे किंवा विविध जे हे मिळणार आहे, या उपक्रमांमुळे काय होणार आहे की जी स्वतःची कामं स्वतः करू शकतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते अधिक स्वावलंबी होतील. तर बघा, यामुळे काय होणार, त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि ते स्वतः स्वावलंबी बनणार आहे. समाजावर होणारा सकारात्मक प्रभाव. ज्येष्ठ नागरिकांच्या सक्षमीकरणातून संपूर्ण समाजाचा विकास होतो. तर बघा, समाजावर होणारा सकारात्मक प्रभाव यामुळे काय होणार आहे की ज्येष्ठ नागरिकांच्या सक्षमीकरणातून संपूर्ण समाजाचा विकास होणार आहे. जेव्हा ज्येष्ठ नागरिक स्वावलंबी होतात तेव्हा त्यांचा अनुभव आणि ज्ञान समाजाला अधिक प्रभावीपणे मिळू शकते. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळेल. तर बघा, या योजनेमुळे काय होणार आहे की ज्येष्ठ नागरिकांना जे सामाजिक कार्य होते या कार्यांमध्ये सहभागी होण्यास त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे आणि त्यांचे सामाजिक जीवन अधिक सक्रिय होणार आहे. आणि या योजनेची अंमलबजावणी आणि निरीक्षण. आता या योजनेची जी अंमलबजावणी आहे आणि निरीक्षण आहे हे कोणाच्या याच्यात झालेले ते बघूया. बघा, या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सहाय्यक आणि समाज कल्याण विभाग कटिबद्ध आहे. अर्जाची छाननी, पात्र लाभार्थ्यांची निवड आणि निधी वितरण या सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे केल्या जातील. तर बघा, या योजनेची जी प्रभावी अंमलबजावणी आहे ही होण्यासाठी जे सहाय्यक आणि समाज कल्याण विभाग आहे हे कटिबद्ध आहे आणि जी अर्जाची छाननी आहे किंवा पात्र लाभार्थ्यांची जी निवड आहे, निधी वितरण आहे, ही सर्व जी प्रक्रिया आहे ही पारदर्शकपणे केली जाणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवली जाईल की जेणेकरून योग्य लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचेल. मुख्यमंत्री वयोश्री योजना ही ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भविष्यात या योजनेचा विस्तार करून अधिक लाभार्थ्यांना समाविष्ट करता येणार आहे. तर बघा, भविष्यात काय होणार आहे की या योजनेचा विस्तार करून अधिक लाभार्थ्यांना यामध्ये समाविष्ट करता येणार आहे. तसेच उपकरणांची यादी वाढवून अधिक प्रकारची मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना 2024 ही ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानपूर्वक जीवनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यास मदत होणार आहे. बघा, या योजनेमुळे काय होणार आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे जे दैनंदिन जीवन आहे या दैनंदिन जीवनात येणाऱ्या ज्या अडचणी आहे यावर मात करण्यासाठी त्यांना मदत होणार आहे. योजनेची यशस्वी अंमलबजावणी केल्यास ती निश्चितपणे समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल. तर बघा, या योजनेची यशस्वी जी अंमलबजावणी ही केल्यास काय होणार आहे की निश्चितपणे जे समाज आहे या समाजाचा विकास महत्त्वपूर्ण होणार आहे आणि त्यांना योगदान मिळणार आहे. तर अशी ही योजना होती. योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे अशी जी सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. तर चला, आता भेटूया एका पुढच्या नव्या अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.